मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमा वंदे परमानंद माधवम. म्हणजे मुख्याला वाचा, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, म्हणजे पंगू पर्वत चढू शकतो. यत्कृपातमा वंदे, तुझी कृपा असल परमानंद माधवा तर मुख्याला वाचा मिळू शकते आणि आंधळ्याला दिसू ते लंगडा पर्वत चढू शकतो असं म्हणे. तर तुझ्या कृपेनं मला वाचा सिद्धी दे असं म्हणावं लागते देवाला. दिली की याला वाचा देवाने. आपल्या कुठं चक्रपाणी डोळ्याला पाय डोळ्याला आडकीता गाण ठेवला होता तिथे. नाही तिथं नाही. आपलं ह्याच्यापाशी आग्रपूजेच्या पोतीत आहे. आम्ही गेलो त्या मंदिरात पाय भोगरामाच्या ह्याच्यापाशी वट्ट्यापाशी. तिथं दिली का वाचा? कुठं दिली? 45 वर आठवा. 45. चला हे अष्टविध ब्रह्मचर्य कथन. एकोदी महादाई से पुसिले, जी जी पुराणी कैसे बोलता, जी जे श्रीकृष्ण चक्रवर्ती शते आगळी 16 सहस्त्र अंतपुरे आणि अष्टोपट्ट महर्षीये ऐसी आरती 60 सहस्त्र 1 लक्ष 1 शत ऐसे आगळे कुमार. इतके मुलं होते देवाला. 16 सहस्त्र अष्टोत्तरशत कन्या एवढ्या मुली होत्या आणि एकीसी 10 कुमरू, 10 मुलं आणि एकी कुमरी, एक मुलगी, 10 मुलं होते. 16 सहस्त्र गुणीला 11 आणि श्रीकृष्ण बोल नका बोलना श्रीकृष्ण बाळ ब्रह्मचारी हे 7 जी सर्वज्ञ म्हणे त्याले आती. श्रीकृष्ण अष्टविध ब्रह्मचारी. मग महादाईसी पुसिले, जी जी तेया स्त्रियासी अभावी संबंध कैसा आक्षेपला. सर्वज्ञ म्हणे त्याले श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या संबंधा गोपिका गेली या सन्निधानी आणि एराही भावे जाती की अभावे जाती हा पर्याय विनियोग कवने करावा. मग महादाईसी म्हणे तिले नाजी हे सांगावेची. सर्वज्ञ म्हणे तिले भाई तिया भावे संबंध गेलिया तरी काही ना अभावे संबंध गेला तरी काही, तेथीचा पर्याय विनियोग तो तुम्हा काही करावा. तुम्ही जे होऊन आहात तेची पुसा. ते विचारलं त्यांनी हे 16 सहस्त्र बायकांसोबत कसं काय देव राहिले काय नाही. मादाईसानं प्रश्न केला. मग सर्वज्ञ म्हणितले पुत्र कळत्र कन्या स्त्रिया गोत्र भावे संबंधा गेले की अभावे संबंधा गेले हा पर्याय कवने करावा. मादाईसी म्हणे नाही जी सांगाच म्हणे. मादाईसानं हट्ट धरला. नाही सांगाच म्हणे. एवढा परिवार कसा. मग सर्वज्ञ म्हणते हे ऐसे रुक्मिणी देवी श्रीकृष्ण चक्रवर्ती ते पुसील तरी देव न सांगती तेही आग्रह केला. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती दुर्वासा करवी तयांचा आग्रह पुरवला. मग देवानं काय केलं, तिला न सांगता तिला सांगितलं की तू मग महादाईसा म्हणते ती कथा निरूपावी. जी स्वामीला महादाईसा म्हणते की मग आम्हाला सांगा कसं केलं. मग बाई एक वेळ कैलासाहून नारद मुनी द्वारकेशी आले. नारद मुनी द्वारकेला आले आणि रुक्मिणी देवीची या रावळ गणाशी गेले. तेही बर्वे तया ते पूजिले. मग नारदे रुक्मिणी देवी पुढा श्रीकृष्ण चक्रवर्तीचे महत्व निरूपण केले. नारद रुक्मिणी पुढे सांगू लागले की काय देव असे तसे देवाचं वर्णन करू लागले. मग आओ आंबे रुक्मिणी हा श्रीकृष्ण साक्षात ईश्वर, साक्षात परब्रह्म, बाळ ब्रह्मचारी, सर्वांपेक्षा अलिप्त आहे, सगळ्यात पण कोणातच नाही आणि साक्षात परमेश्वर अवतार. ऐसे घटिका 2 तास निरूपण केलं आणि नारद आपल्या स्थाना गेला. इतुके रुक्मिणी देवी संदेह मानिला. जे आम्ही इतक्या स्त्रिया आणि गोसावी कैसे बाळ ब्रह्मचारी. ती म्हणते आम्ही इतक्या आहेत बायका देवाला 16 सहस्त्र तर बाळ ब्रह्मचारी कसे, ऐसा संदेह हो. तर राऊळाशी श्रीकृष्ण चक्रवर्ती आले. मग रुक्मिणी देवी श्रीकृष्ण चक्रवर्ती ते पुसिले. तिने विचारलं देवाला जी सर्वज्ञा 16 सहस्त्र अष्टपाठ मुख्य आभूसा असता आणि एकी राणी येसी 10 एक पुत्री, तर जैसे सर्वज्ञ माझ्या ठाई प्रवर्तती तैसेच अवघ्या ठाई. जसे तुम्ही माझ्यासोबत राहता तसे सगळ्या त्या बायका होत्या त्यांच्या. मग सर्वज्ञांचे सर्वत्री रमणे आणि नारदू सर्वज्ञा ते बाळ ब्रह्मचारी म्हणताय तरी कैसे बाळ ब्रह्मचारी तुम्ही मग असे कसे बाळ ब्रह्मचारी या विचारलं बायकोनं प्रश्न.
मग देव हे सांगू नाही. मग रुक्मिणी देवी ते म्हणितले जी जी हे सांगावे इच्छित म्हणून आग्रह केला. मग म्हणितले समुद्राच्या बेटामध्ये दुर्वास तप करीत असे. तेथ चरण चाली जाऊनी तयासी 66 खंडी याचे बोने करून न्या. 66 खंड्याचे बोने करून न्या म्हणे चालत जाऊन. कोणाला लागणार आहे ते? हे रुक्मिणीला रुक्मिणी. हा. बोने काय? ना? बोने? काहीतरी त्याच करून ज्वारीचं अन्न असं हा, अन्न. मग तुम्ही आपसेयाशी जाणार. ते वेळी रुक्मिणी देवी म्हणितले तेथ मी कैसे जावं जी आडवी यमुना भरली असे आणि आडवा समुद्र आहे. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले तुम्ही समुद्राच्या काठी उभी राहा आणि ऐसे म्हणा दुर्वासा निराहारी तरी समुद्रा मज वाट दे. दुर्वास जर काहीच अन्न घेत नसतील, इकडे सांगितलं 66 खंड्या घेऊन जा, आणि जर ते निराहारी आहे असं देवानं सांगितलं तर, आणि समुद्र 2 भागी झाला तरच जा. मग तुम्ही तिथून यमुनेच्या तीरी उभे ठाकून ऐसे म्हणावे आओ माय यमुने दुर्वास मुनी निराहारी तर मज वाट द्यावी. आणि उपहार घेऊन अंतपुरा सहित रुक्मिणी देवी निघाली. समुद्राच्या तीरी उभी ठाकून म्हणितले आगा समुद्रा दुर्वास मुनी निराहार होती तरी मज वाट द्यावी. आणि समुद्र 2 भाग झाला. वाळवंटू चालत गेली, तिच्यासाठी वाळवंट झाला. आणि तव पुढा यमुना भरली. मग यमुनेच्या तीरी जाऊन म्हणतले आओ माय यमुने दुर्वास मुनी जरी निराहारी होती तरी मज वाट द्यावी. ऐसे म्हणतले आणि यमुना 2ही भाग झाली. मग चालतूची बेटी जाऊन उभी ठेली. दुर्वासीच्या जवळी गेली, तयासी दंडवत केले, उपहार समर्पिला. दुर्वास मुनीला जे सोबत नेलं होते ते ठेवलं त्यांच्या पुढे. दुर्वास मुनी जेवले, आंचवले, कापुरे निबंधू विडा दिनला, विडा पण दिला पानाचा करून. मग दुर्वासेनी आज्ञा दिनली. मग रुक्मिणी देवी दुर्वासे ते म्हणितले जी जी यमुना भरली जातसे समुद्र आडवासे पैलाडी कैसे जावे. आता ते समुद्रानं यमुनेनं वाट दिली होती, पण आता तिकडून येताना कृष्ण महाराजांनी सांगितलं की तू असं म्हण की दुर्वास निराहारी असले तर मला वाट द्या. आता काय करू म्हणते, आता ते पुन्हा एक झाले. आणि मग दुर्वासे म्हणे आता ऐसे म्हणा श्रीकृष्ण बाळ ब्रह्मचारी होती तरी यमुने मज वाटते आणि समुद्रा मज वाटते. मग दंडवते घाती नली आणि मुरडी. मग यमुने ते समुद्रा ते म्हणितले आगा समुद्रा आओ माय यमुने सर्वज्ञ जरी बाळ ब्रह्मचारी होती तरी तुम्ही मज वाट द्यावी. आणि समुद्र 2ही भाग झाला. तैसी यमुना आयलाडी आली, द्वारका प्रवेशली, आपल्या राऊळ गणासी गेली. श्रीकृष्ण चक्रवर्ती ते दंडवते घातले, श्रीचरणा लागीन नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती पुसिले देवी तुम्ही कैसे आला ती. आता तुम्ही कशा आल्या सांगा. मग रुक्मिणी देवी अवघा वृत्तांत सांगितला. श्रीकृष्ण चक्रवर्ती मौन्याची होते. इतुकेनी रुक्मिणी देवी ऐसी प्रतीती झाली जे श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळ ब्रह्मचारी होती आणि दुर्वास निराहारी होती. ऐसी श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणी देवीशी प्रतीती केली. इतुकेनी सर्व अंतपुरा विस्मय झाला. सगळ्या बायांना विस्मय झाल्या की आपले देव जर बाळ ब्रह्मचारी तर आपल्याला तर मुलंही झाले. म्हणजे भोग मायेशी आहे. मायापूर देह होता ना परमेश्वराचा, परमेश्वर माया देह होते ना परमेश्वराचा. मग जो काय भोग होते समजा आता अवतारामध्ये तो मायेचा भोग मायेशी. परमेश्वराला काय करायचं आहे, निष्कांचन आहे परमेश्वर, त्याला काय घेणं देणं. आता जे आपण उपारती ठेवतो ते माया स्वीकार. मायाच. आपण परमेश्वराला म्हणून तर विनंती करतो ना लीळायुक्त. आपण जे म्हणतो की लीळायुक्त उपार देवा तुम्ही स्वीकारा म्हणायचं. आता ते कोण स्वीकारते ते देवालाच माहित. आपण तर विनंती करायची करता, पण माया स्वीकारते ताई. नाही, आपला भाव तर परमेश्वर पुरवतील ना. आपला भाव आहे की माझ्या चक्रधरानं, माझ्या दत्तात्रय प्रभूनं, माझ्या कृष्ण महाराजानं, गोविंद प्रभूनं, चक्रपाणी महाराजानं यांनी माझं स्वीकार करावा, तर आपला भाव स्वीकार करतील की नाही. शेंगुळे धिरडे केले गोविंद प्रभूची आठवणी. शेंगुळे गुड्डे तसं आहे.
हो असं सगळं. नारद दर्प हरण कथन महादंबे पुसिले जी जी 60 संवत्सर हे नारदाचे पुत्र ऐसेच पौराणिक बोलते. हे 60 संवत्सर जे आहेत की नाही हे संवत्सर चाल हा हे नारदाचे पुत्र असे पौराणिक बोलती. तर मग नारद ब्रह्मचारी असेही बोलती. तर हे कसे घडले म्हणती. महादाईसानं प्रश्न केला. सर्वज्ञ म्हणे तरी ऋषी नारद तो बाळ ब्रह्मचारी आणि देवगंधर्व नारद तयाचे 60 संवत्सर तो वृद्ध नारद तयाचा दर्पू श्रीकृष्ण चक्रवर्ती हरिला. महादंबे म्हणे तरी जी जी कैसा हरिला. महादंबेनं विचारलं त्यांचा गर्व कसा हरण केला. मग सर्वज्ञ म्हणे त्याने वृद्ध नारद तो कश्यप ऋषीचा पुत्र तेयापासून 60 संवत्सर एक कन्या झाली. तया वृद्ध नारदाशी 3 भार्या. वृद्ध नारद दुसरा एकी ब्रह्मविशी एकी विष्णुविशी आणि एकी रुद्रविशी एककी विशी 20 पुत्र. एकीला 20 ऐसे 60 संवत्सर. ही माहिती आहे का कुठेतरी. नाही. जे चैतन्याचे या काळचक्रांतू होते ते तयाच्या ठाई जन्मले विग्रह झाले मागू ते काळचक्र विलया गेले. मग तेने समाधी माझी देह विसर्जली दिव्य देह पावला तो ब्रह्मचर्याचेनी गर्वे आणि कुकवना ते न म्हणी. एक वेळ वृद्ध नारद गंधर्व सभेसी भागवत ऐकूत होता. तेथे ऐसे निघाले जी श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्रह्मचारी आणि 16 सहस्त्र अंतपुरे. वृद्ध नारद म्हणितले श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळ ब्रह्मचारी हे कैसे केळी घडे आणि अवघे अंतपुरा एकची कैसा भागत आहे. नारदाच्या मनात शंका आली. एकीकडं देवाची स्तुती करायचं आणि एकीकडं शंका पण आली. आणि मग कैसा भागत आहे हे कृष्णाची माया देखो पा म्हणून आपल्या ऐश्वर्यात ते गर्वे अंतराळी हुनी द्वारकेसी श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या दर्शन आला. तव श्रीकृष्ण चक्रवर्ती अंतपुरासी एकांत स्थानी देखील नले. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती सौम्या जाऊन पुरस्कार आलिंगन दिले आणि नारदे स्तुती स्वस्ती म्हणितले. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीमूर्ती अवलोकित जवळी बैसी नला. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले आपले शुभागमन कौनीकडून की जाय कुठून आले विचारलं देवानं. मग नारद म्हणितले अंतराकडून. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले काय उद्देश तुमचा. नारदे म्हणितले आगा कृष्णा आता आम्हा वार्धक्य झाले मी म्हातारा झालो म्हणते शुश्रूषा करते कहनी नाही. इतुली अंतपुरे तुती असती तरी एक स्त्री आम्हाशी द्या. तुम्हाला इतक्या बायका आहेत म्हणे एक आमच्याकडे द्या. तर श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले जे तर हे नसे तेथ तुम्ही घ्या. मी ज्यांच्या घरी नसल ती बाई तुम्ही घेऊन जा. सगळ्यात बाया याच्यात नारदे कल्पिले अवघा ठाई काय श्रीकृष्ण असेल. नारदाला वाटले की सगळीकडे थोडीच असणार आहेत काही. म्हणून नारद गेला 8 पट्ट मुखियाच्या घरी हिंडीनला. 8 राण्या पट्ट राण्या होत्या ना 8 बायका. तव तेथ श्रीकृष्ण चक्रवर्ती देखो लागेनला. मग 16 सहस्त्र अंतपुराची घरे हिंडीनला. 16 सहस्त्र बायकांच्या घरी गेला. तव तेथ श्रीकृष्ण चक्रवर्ती ते देखो लागेनला ऐसे अवघी घरे हिंडनला. मग कवने ठाई मर्दना कुठं आंघोळ करायले. कवने ठाई मार्जन कवने ठाई आंघोळी हे तुसे. कवने ठाई आरोगणा कुठं जेवू लागले. कवने ठाई विडा द्यायली बायको. कवने ठाई हास्य विनोद होत तसे. ऐसे अवघा ठाई देखील नले. मग आला श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले का गेले होते ती ते काही. नारदे म्हणितले श्रीकृष्ण हे अवघे तुझे खेळ आता आम्हासी बिढारू कवने ठाई. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले जेथ हे नसे तेथ बिढार करा. मी जिथं नसल तिथं जाऊन राहणार. मग नारद गेला सकळ कन्याची घरे हिंडीनला. तव तेथ कवनी कन्या श्रीकृष्ण चक्रवर्तीचे चरण क्षाळन करीत असे. कवनी विडिया देते कवनी गोष्टी करते ऐसे नारद देखील नले. मग कुमराची आरावळा गेला. मग लेकरा जेवढे मुलं होते की नाही त्यांच्या याच्यात गेले. तिथं कवनी संवादत असती कवनी सेवा करीत असती. मग 56 कोटी यादवाच्या रावळाशी गेला. सगळ्यांच्या रावळाशी गेला. बहुत हिंडीनला. श्रीकृष्ण चक्रवर्ती ते बाह्याभ्यंतरी देखील हिंडता थोर शिनला.
मग सभा मंडपाशी आला तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती सिंहासनी बैसले असती. सकळ सभा घनदाट बैसलीसे. मग नारदे म्हणितले, आगा श्रीकृष्णा, तू महावियांचा राजा, तुझी माया ब्रह्मादिका न कळे. ते मिया जाणितले तुझं व्यापक विन कवन ठाय असे. आम्ही माया भूमीत झालो म्हणून स्तविले. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले, भले केले नारद मुनी हो. हे जेथीची माया तुम्ही जाणितली. नारदे म्हणितले, जी जी मी थोर सिनला. मग घडिया 4 गेल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती सभेशी पाठवणी दिनली. मग नारदाचा हात धरून तळे असे बीजकीत तळ्याजवळ गेले. एका सरोवराशी तेथे श्रीकृष्ण चक्रवर्ती आसन झाले. नारदे म्हणितले, मी येथे स्नान करू. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले, नारद मुनी हो, ये तळा तुम्ही स्नान करा. येथीची माया जाणितलीसे. पहा हो, पा स्नान केल्या कैसी जाणवेल. नारद म्हणितले, ना जाणवेल आणि काही. म्हणून नारद येत ये तळा स्नान केले आणि स्नानू करिता खेळ स्त्रीत्वाते पावला. नारद स्त्री झाला. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती तेथून विजय केले. मग ते अशी नारदी ऐसे नाव झाले. ते नारदी सरोवराची ये पाळी गुंफा करोनी राहिली. एक वेळ नारदी तया तळ्याच्या पाळी बैसनलिसे. तव तेथ कवनी एक ढिवरांचा रावो व्याहाळी खेळत खेळत तानेला आला. पाणी पियाला. तेथ नारदी बैसली देखीनली. ती येथे अति सौंदर्य देखून प्रार्थिले. नारदिया म्हणितले, तुम्ही जाती कवनी. तेने म्हणितले, मी ढिवरू. अवघ्या ढिवरांचा राजा. नारदिया म्हणितले, मी तुझ नवरी. ऐसे म्हणितले, मी ढिवरू. तू जे म्हणसी ते करी. नारदिया म्हणितले, तुवा माझी सेवा करावी. राज्य अवघे मज द्यावे आणि माझी आज्ञा आणि अनुज्ञा अधीन वर्तावे. ते त्यांना मानिले. मग नारदी तेने प्रणिली. त्या राजानं आपुली मुख्य स्त्री केली. मग आपल्या नगराशी नारदीशी घेऊन गेला. मग त्या रायापासून नारदी ठाई 60 संवत्सर अवतरले. मग त्या रायावरी आणिके राये चाली. काहीतरी गंगा तुडी टाकला. मग ते नाही होऊ द्या ना. पुढे आहे काय. मग तो राव युद्धी पडिला. 60 पुत्र पडिले. विलया गेले. तेने राये ते राज्य घेतीनले. तेने दुखे नारदी त्याच तळ्याच्या पाळी येऊन दुःख करू बैसीनली. तो राजा पडला. ते मुलंही पडले. मग ते दुखे नाना आळापी रुदत असे. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती तेथ बीजे केले. श्रीकृष्ण चक्रवर्ती पुसिले, अहो तू रुदन का करीतासी. तेव्हा नारदिया म्हणितले, जी जी परचक्र उठावले तेथ माझा पती राव संग्रामी पडिला. 60 पुत्र संग्रामी पडिले. आता मी अग्निकाष्टे खाईन. मी आता अग्निकाष्ट भक्षण करील म्हणे. श्रीकृष्ण चक्रवर्ती तिया ते संभोकू लागिनले. अहो हा संसारू नाशिवंत दुःख रूप. दुःख करावया काही कारण नाही. नारदिया म्हणितले, जी जी मी आगी रिगेनची. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले, तुझं पूर्वजन्म आठवित आहे ना. नाही तरी या तळा स्नान करी. मग नारदी तिये तळा स्नान केले. तव स्त्रीत्व निवर्तले. मा नारदू झाला. मग नारदी श्रीकृष्ण चक्रवर्तीची वास पाहिली आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले, हे काय नारद मुनी हो, तुम्ही ऐसे मनाजे येथीची माया आम्ही जाणितेली आणि इतकिया एका कैसे भुलले ती. मग नारदे म्हणितले, श्रीकृष्ण आहे तुझी आगाध लीळा आणि तुझी माया ब्रह्मादिका न कळे. गोपाळ वासरुवे माईके दाखवून ब्रह्मदेव महापिता भुलविला. तो ब्रह्माचा भुलवना. मग आम्ही तेथ केऊता. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती एखित हसीनले. नारदे दंडवत करून अंतराळाशी गेला. त्या तळ्याशी नारदाळे ऐसे नाव झाले. नारदाचं तळ आहे म्हणे. ते किती राहिले म्हणजे 2 जणांसाठी उद्याच्या ना. तर आता 3 लीळा आहेत बघ. एक 2 एकच ठेवा. हो ना, मग घेते ना. हा. सुदामदेवा राज्य प्रदान कथन. मग एकुदी महादाईसी पुजिले. जी जी श्रीकृष्ण चक्रवर्ती सुदामदेवासी राज्य दिनले हे साचली. सर्वदे म्हणते आती. सुदामदेव तो ब्राह्मण. तो श्रीकृष्ण चक्रवर्तीचा गुरुबंधू. तो कवनी एकी नगरी कणवृत्ती करीत असे. म्हणजे भिक्षा. कणवृत्ती म्हणजे भिक्षा.
मग तो द्वारावती श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या दर्शनाशी आला. तयाशी श्रीकृष्ण चक्रवर्ती बरवा आदर केला. दोन्ही 4 दिवस राहून मागुता आपल्या गावा जावो आज्ञा घेती नली. सुदाम अत्यंत दरिद्री आपल्या स्त्री पुढा सांगे आमचे गुरुबंधू श्रीकृष्ण देव ऐसे नांदत असती. मग ती म्हणते काही सिया माझा पुढा सांगू तसा. तुमची भिक्षा ते काही न चुके. तुमचा मित्र किती श्रीमंत असला तरी तुमची भिक्षा काही चुकत नाही. मग सुदामदेव वनितोपदेशे प्रेरित श्रीकृष्ण चक्रवर्तीची या दर्शना निघाला. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या बहुत आदर केला. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले सुदामदेव हो यासी काही भातुके आणा ना. आमच्यासाठी काय आणलं की नाही. सुदामदेव म्हणितले जी जी तुम्ही राजे तुम्हा जोगे भातुके ऐसे काही नाही जी. तुम्ही तर राजा तुम्हाला मी काय देऊ म्हणतो. मग रुक्मिणीच्या रावळा जात असे श्रीकृष्ण चक्रवर्ती ते यांचा मनोधर्म जाणून सुदामदेवाचा पदरू सोडून नेला. तो पोहे लाह्या देखील नेल्या. देवानच आठवण करून दिली की तुम्ही काय आणलं ते द्या आम्हाला. देवानं आठवण करून दिली आणि हरिकू स्वीकारीन नला. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणे तिने दादो आम्हासी भातुके घेऊन आले म्हणून पोहे लाया आरोगू लागेल नले. रुक्मिणी देवी म्हणितले हा जी भावसी भातुके आणले ते सर्वज्ञसी आरोगती देवच खायले म्हणे. मग आम्हासी नेदा आम्हाला देता की नाही. सुदामेनी म्हणितले आव माये काहीसे भातुके सर्वज्ञ मद थोर करीतात. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती प्रसाद करून ती वेळी पोहे रुक्मिणी देवीसी दिनली. तो प्रसाद रुक्मिणी देवी आरोगीला सर्वांशी दिनला. सुदाम देवासी बर्वे षोडशोपचार स्वागत केले. मग उदयाची श्रीकृष्ण चक्रवर्ती पाठवणी दिनली. मग म्हणितले दादो तुम्ही जा. मग सुदामदेव निघाला. श्रीकृष्ण देव काहीच दिले नाही काहीच दिलं नाही जाताना. मजवरी दैव कोपले. त्याला वाटलं देव माझ्यावर कोपले आता काय गावा जावं म्हणून देशांतरे चालिले. श्रीकृष्ण चक्रवर्ती विश्वकर्मी अशी आज्ञा दिनली. सुवर्ण नगर रचविले. द्वारकावर सुवर्णाचे नगर रचून सुदामपुरी असे नाव ठेवले आहे. बरं काय मी पाहून आली. सुदामदेव वाट चुकून सुदामपुरीशी आला. मा लोका ते पुसिले आगा हे कोणते नगरू. लोकी म्हणितले हे सुदामपुरी. नावे कुसाऊमा गेला तर अवघे नगर सुवर्णाचे झाले असे. सभा मडमंटपू देवळे पोळी पगारू कळसू झळकते देखीनले. इतुकेनी अवघा नगरीचा लोकू साऊमा आला. गाजत वाजत मंगलो सहायसी नगरांतू घेऊन गेले. तेव्हा सुदामदेव आपुल्या घरान ओळखे. त्याला स्वतःच घरही ओळखू येत नव्हतं. ते रत्नखचित राजमंदिर सुदामदेवाची स्त्री शृंगार करोनी ओवाळ्यासी आली. तियेनी सुदामा ओळखेना. मग सुदामा नगरजनी राज्य पट्टाभिषेक केला. मग सुदामा राज्य करू लागिला. आता